चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातून एक अद्भुत आणि बोधप्रद गोष्ट, दोन डोक्यांचा पक्षी। ही गोष्ट आपल्याला शिकवते एकतेतच खरं बळ आहे। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। खूप पूर्वी एका सुंदर तलावाच्या काठावर वरुंडा नावाचा एक विचित्र पक्षी राहत होता। त्याचं शरीर एकच होतं, पण त्याला दोन डोके आणि दोन डोके होते। एकाच शरीरात राहून सुद्धा त्या दोन डोक्यांची विचारसरणी वेगळी होती। एका सकाळी वरुंडा तलावाजवळ उडत असताना एका डोक्याने एका झाडावर सुंदर लाल सुवर्ण फळ पाहिले। वाह, किती सुंदर फळ आहे, मी खूप भाग्यवान आहे असं म्हणत त्याने फळ तोडलं आणि खात बसला। दुसरं डोकं विचारात पडलं आणि विनंती केली, माझ्याही वाट्याला थोडं येऊ दे। पहिलं डोकं हसून म्हणालं, आपलं पोट तर एकच आहे ना, मी खाल्लं तरी ते आपल्याला मिळणारच आहे। हे ऐकून दुसऱ्या डोक्याला खूप वाईट वाटलं। काही दिवसांनी दुसऱ्या डोक्याला एका झाडावर विषारी फळ दिसलं। ते म्हणालं, त्या दिवशी तू मला फळ दिलं नाहीस ना, आता मी हे विषारी फळ खाणार। पहिलं डोकं घाबरून म्हणालं, नको नको, ते विषारी आहे, आपलं पोट एकच आहे, आपण दोघं मरू। पण दुसरं डोकं म्हणालं, माझा हक्क आहे, तू सुद्धा तसंच केलं आणि त्याने फळ खाल्लं। थोड्याच वेळात विष पोटात गेलं आणि वरुंडा दोन्ही डोक्यांनी वेदनेने ओरडला। थोड्याच वेळात तो तलावाजवळ मृत झाला। या गोष्टीतून काय शिकायला मिळाले? एकतेतच बळ आहे। स्वार्थ आणि अहंकार आपलं नुकसान करू शकतात, एकत्र राहूनच यश मिळू शकतं। तर मुलांनो, गोष्ट आवडली का? मग लाईक करा, शेअर करा आणि चिमण्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर गोष्टीसह। धन्यवाद।